नागपुर में राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कई अहम मुद्दों पर प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ईडी की कार्रवाई जांच प्रक्रिया का हिस्सा है और अंतिम रिपोर्ट आने के बाद ही सच्चाई सामने आएगी। उन्होंने यह भी कहा कि किसी व्यक्ति को दोषी तभी माना जाएगा जब जांच में पुष्टि हो। मानव वन्यजीव संघर्ष पर बोलते हुए उन्होंने कहा कि राज्य में इस समस्या को लेकर वन विभाग और अन्य विभाग मिलकर समाधान की दिशा में काम कर रहे हैं। मुख्यमंत्री और वन मंत्री को विस्तृत रिपोर्ट सौंपी जाएगी। आदिवासी मामलों पर उन्होंने कहा कि सरकार समाज के सभी वर्गों के विकास के लिए प्रतिबद्ध है, जबकि अर्बन नक्सल गतिविधियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। अंजलि दमानिया के ट्वीट और अन्य मामलों पर उन्होंने कहा कि फोटो होने से किसी की भूमिका तय नहीं होती, जांच के बाद ही कार्रवाई की जाएगी। आपल्याला कल्पना आहे की पूर्ण महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे आणि मानव वन्यजीव संघर्षामध्ये काल मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स, पीसीसीएफ आणि सर्व स्थानिक सरपंच यांची बैठक झाली आणि एकंदरीत या महत्त्वाच्या प्रश्नावर कुठल्या उपाययोजना करता येईल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील मी वेळ मागितलेली आहे आणि एकंदरीत ज्या उपाययोजना आमच्या लेवलवर करता येत असतील ज्याच्यामध्ये जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन वनस्पती लावणे, ग्रासलँड लावणे, वॉटर होल करणे, लँटिना आणि अनावश्यक वनस्पती रिमूव्ह करणे, तिथल्या लोकांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न सोडवणे आणि एकंदरीत जंगलामध्ये किती वाघ राहू शकतात त्याच्यापेक्षा संख्या किती वाढली आहे मग ते वाढीव संख्येचं स्थलांतरण करणे आणि त्याला प्रीवियस या ठिकाणी जे काही त्यांना जे हर्बिवर लागतात ते कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने एक सखोल नियोजन झालं आणि हा पूर्ण नियोजन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय वनमंत्री पुढे सादर करणार। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। दीक्षाभूमीचा विकास आता मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहे, महसूल मंत्री नागपूरचे आहे, मी नागपूरचे आहे आणि त्यामुळे जेवढे प्रकल्प ज्याला आजपर्यंत जो निधी ज्या कुठल्याही प्रकल्पाला मिळाला नाही, तुम्ही जे सर्व नाव घेतले, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, नागपूर असो की विदर्भाचा कुठलाही भाग असो, सर्व स्थानाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा नेहमी सकारात्मक भूमिका राहिलेली आहे। जितका निधीच्या प्रस्तावाला तो मंजूर झालेला, भविष्यात देखील तो मंजूर करेल। काय आहे की शेवटी हा तपासाचा भाग आहे। जेव्हा एखाद्या माणसाचा कुकृत्य एक्सपोज होतो तेव्हा त्याच्या मागच्या सर्व घटनाक्रमाची चौकशी होते आणि जोपर्यंत तो चुकीचा माणूस आहे लोकांना माहीत राहत नाही तेव्हापर्यंत कोणी कोणाचे फोटो त्याच्यासोबत काढत असते। त्यामुळे या प्रकरणात जे सखोल तपास सुरू आहे त्या तपासाच्या अंती जे अहवाल येईल तो सभागृहात देखील जाहीर होईल, महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळवण्यात येईल आणि प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं आहे। या प्रकरणामध्ये SIT सखोल तपास करत आहे आणि जे काही सत्य आहे ते उघड होईल। मी आपल्याला पूर्वी सांगितलं की एखाद्या माणसाने कोणासोबत फोटो काढावे, आता मंत्री म्हणून आम्हाला कोणी सांगते फोटो काढा किंवा कोणी कुठले मुख्यमंत्री महोदय असतात ते कुठल्या पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढत होते, कोणासोबत फोटो आहे म्हणजे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असं समजता येणार नाही। SITच्या चौकशीत जर काही आढळलं आणि कुठल्या त्यांच्या कुकृत्यामध्ये जर यांचं इन्व्हॉल्वमेंट आढळलं तर निश्चितपणे कारवाई करणार।